नमस्कार. सात जन्माची सतीश आणि प्रीती भाग 90 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. ड्रामा झाल्यानंतर सगळेच थोडे हलके झाले होते. नीता घरी जाण्याआधी सगळ्यांना घेऊन थेट हॉस्पिटलमध्ये मनालीच्या मम्मीची विचारपूस करायला जाते. सतीश, कार्तिक आणि सगळ्या मैत्रिणी मनालीच्या मम्मीजवळ थांबतात आणि त्यांच्या तब्येतीची चौकशी करतात. थोड्या वेळाने सगळे हॉस्पिटलमधून बाहेर येत होते, तेव्हा मनाली थोडी हसत विचारते, "आपला ड्रामा कसा झाला ग? सगळ्यांना आवडला का?" तेव्हा सगळ्या मुली एकाच सुरात म्हणाल्या, "छान झाला मनाली, आपला ड्रामा सगळ्यांना खूप आवडला. पण आम्हाला सगळ्यांना तुझी खूप आठवण येत होती." तेव्हा मनाली हळूच हसते आणि म्हणते, "राहू दे ग, पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान केलं आणि प्रीती नवरी होण्यासाठी तयार झाली, हे तर सगळ्यात खास होतं." संध्याकाळ होत आलेली असते. नीता घरी पोहोचते. ती लगेच प्रीतीच्या रूमकडे जाते, पण रूम रिकामी असते. "प्रीती," अशी ती हाक मारते, पण उत्तर येत नाही. ती इकडे तिकडे बघते, पण प्रीती कुठेच दिसत नाही. तेव्हा क्षणभर नीताच्या मनात काळजी दाटते. ती पटकन प्रीतीला फोन करते. प्रीती फोन उचलते. तेव्हा नीता लगेच म्हणते, "अगं प्रीती, कुठे आहेस तू? घरी नाहीस?" प्रीती थोडा वेळ शांत राहते. मग हळू आवाजात म्हणते, "अगं नीता, आज मला मम्मा पप्पांची खूप आठवण येत होती. मन खूप भरून आलं होतं, म्हणून मी त्यांना भेटायला मुंबईला निघाले." हे ऐकताच नीताला एकदम धक्काच बसतो. "काय? एवढ्या अचानक? अगं प्रीती, काय झालंय तुला? काहीतरी गडबड आहे. तू मला नीट सांग." प्रीती लगेच तिला थांबवते. "नाही ग नीता, काहीच गडबड नाही. घाबरू नकोस, मी फक्त इमोशनल झाले होते. मला त्यांना भेटावंसं वाटलं म्हणून निघाले." "ठीक आहे, जा, पण लवकर परत ये आणि स्वतःची काळजी घे," असं नीता तिला म्हणते. "हो," इतकंच म्हणत प्रीती फोन ठेवते. पण फोन ठेवताच नीता जागेवरच थांबते. तिच्या मनात शंका दाटते. ही अशी कधीच वागत नव्हती, असं ती स्वतःशीच पुटपुटते. मला न सांगता एवढ्या अचानक जाणं, नक्कीच काहीतरी चाललंय तिच्या मनात. तिकडे मुंबईत प्रीती आपल्या घरी पोहोचते. दरवाजा उघडताच तिचे मम्मा पप्पा तिला अचानक समोर पाहून थोडे चकित झाले. "अगं प्रीती," मम्मा आश्चर्याने म्हणते, "तू अचानक काही सांगितलंस पण नाही." तेव्हा प्रीती काहीही न बोलता मम्माला घट्ट मिठी मारते. मम्मा तिच्या पाठीवरून हात फिरवत म्हणते, "काय झालं प्रीती? एवढी इमोशनल का झाली आहेस?" प्रीती काहीच उत्तर देत नाही. ती अजूनही मम्माला घट्ट धरून असते. पप्पाही तिच्या जवळ येऊन डोक्यावरून हात फिरवतात. तेव्हा त्यांना प्रीतीचं डोकं थोडं गरम वाटतं. तेव्हा ते काळजीने म्हणाले, "अगं प्रीती, तुला ताप आलाय. तब्येत ठीक नाही वाटतं तुझी." प्रीती स्वतःला थोडं सावरत म्हणते, "नाही पप्पा, मला काही नाही झालं. फक्त तुमची खूप आठवण येत होती म्हणून आले." इतकंच बोलून ती पटकन आपल्या रूमकडे जाते आणि मम्मा पप्पा एकमेकांकडे पाहत उभे राहतात. ती अशी अचानक आली आणि तब्येतही बरी नाही. मम्मा हळूच पप्पांना म्हणते, "आता तिला जास्त प्रश्न विचारू नकोस. तिला थोडा वेळ दे. जे काही असेल ते ती स्वतः सांगेल. पण लक्ष ठेव तिच्यावर. आज ती खूपच वेगळी वाटते." मम्मा लगेच मान हलवते. रूममध्ये आल्यावर प्रीती शांतपणे कपडे बदलते. पण तिच्या डोक्यात विचारांचा गोंधळ सुरू असतो. ती बेडवर पडते. एक विचार संपतो तर दुसरा सुरू होतो. मन थकलेलं असतं, त्यामुळे कधी झोप लागते ते तिलाच कळत नाही. कॉलेजमधून घरी आल्यानंतर थोड्या वेळाने सतीश प्रीतीला फोन करतो. एकदा दोनदा फोन वाजत राहतो, पण तरीही प्रीती फोन उचलत नाही. तेव्हा सतीचा चेहरा गंभीर होतो. "ही फोन का उचलत नाही?" तो मनातच म्हणतो. क्षणभर थांबतो, मग तो लगेच नीताला फोन करतो. नीता फोन उचलते तेव्हा सतीश थोड्या काळजीच्या आवाजात म्हणतो, "प्रीती कुठे आहे नीता? ती फोन उचलत नाही." नीता लगेच म्हणते, "अरे सतीश, प्रीती मुंबईला गेले." हे ऐकता सतीश चकित होतो. "काय? प्रीती मुंबईला गेली?" तो नकळत मोठ्याने म्हणतो. "हो सतीश, तिला मम्मा पप्पाची खूप आठवण येत होती म्हणून ती मुंबईला गेले." "पण सतीश, आज तिला काय झालंय ते काहीच कळत नाही," असं नीता म्हणते. सतीश काही क्षण काहीच बोलत नाही. "ठीक आहे," असं म्हणत तो फोन ठेवतो. रात्री जेवणाची वेळ होते, पण प्रीती अजून खाली आलेली नसते. म्हणून मम्मा वर येते आणि हळूच तिच्या रूमचा दरवाजा ठोठावते. "प्रीती," अशी हाक मारते, पण काहीच उत्तर येत नाही. तेव्हा मम्मा पुन्हा एकदा दरवाजा हलकसं ठोठावते. तेव्हा प्रीती अचानक दचकून जागी होते आणि डोळे चोळत दरवाजा उघडते. "अजून झोपली आहेस?" मम्मा हळूच म्हणते. "जेवायची वेळ झाली प्रीती. चल आधी जेवून घे."
प्रीती लगेच हळू आवाजात म्हणते, मी खाली नाही येणार मम्मा, मला इथेच काहीतरी आणून दे ना, मी इथेच जेवते. मम्मा आश्चर्याने पाहते. प्रीती थोडी थकलेली वाटत असते, म्हणून मम्मा लगेच मान हलवत म्हणते, ठीक आहे, तू फ्रेश हो, मी तुझं जेवण घेऊन येते. प्रीती थोडी फ्रेश होते. तेवढ्यात मम्मा जेवणाची प्लेट घेऊन येते. प्रीती तिथे शांतपणे जेवत असते. मम्मा काही बोलत नाही, फक्त तिला शांतपणे पाहत राहते. मम्माच्या त्या नजरेत अनेक प्रश्नही होते आणि प्रेमही. तेवढ्यात अनिकेतही प्रीतीच्या रूममध्ये येतो. अगं प्रीती, तो थोडा आश्चर्याने म्हणतो, तू कसं काय अचानक आलीस? पप्पांनी मला सांगितलं की तू आली आहेस. प्रीती त्याच्याकडे पाहते आणि हलकसं हसत म्हणते, तुम्हा सगळ्यांची आठवण येत होती म्हणून 2 दिवसासाठी आले. अनिकेतच्या चेहऱ्यावर लगेच हसू येतं. बरं झालं, आम्हालाही छान वाटलं, तो सहजपणे म्हणतो. तेवढ्यात मम्मा शांतपणे अनिकेतकडे पाहते आणि डोळ्यांनीच इशारा करते, पुढे काही विचारू नकोस. अनिकेत ते लगेच ओळखतो, तेव्हा तो थोडा थांबतो. पुन्हा प्रीतीकडे पाहतो, थोडा चकित होत म्हणतो, तू आराम कर प्रीती, आपण सकाळी बोलूया. इतकं बोलून तो रूममधून बाहेर जातो. जेवण झाल्यानंतर प्रीती खिडकीजवळ बसते. क्षणभर फक्त समोर पाहत राहते, जसं काही स्वतःलाच प्रश्न विचारत असते. तेवढ्यात मोबाईल वाजतो. प्रीती फोनकडे पाहते, तर सतीचा फोन आलेला असतो. हात पुढे सरकतो, पण ती थांबते, फोन उचलत नाही. फोन वाजत राहतो. प्रीती खोल श्वास घेते, डोळे मिटते, पण तरीही फोन उचलत नाही. सतीश एकदा दोनदा पुन्हा पुन्हा फोन करत राहतो, पण प्रीती फोन उचलतच नाही. तेव्हा सतीश अधिकच अस्वस्थ होतो आणि तो लगेच प्रीतीच्या मम्माला फोन करतो. मम्मा लगेच फोन उचलते. तेव्हा सतीश नमस्ते आंटी असं म्हणतो. प्रीतीची मम्मा लगेच म्हणते, सतीश बेटा कसा आहेस तू, आणि मला कसा काय फोन केलास? तेव्हा सतीश थोडा संकोचत म्हणतो, आंटी प्रीती आले ना तिथे, ती माझा फोन उचलत नव्हती म्हणून तुम्हाला केला. मम्मा म्हणते, हो सतीश, प्रीती आले मुंबईला, पण ते आल्यापासून आपल्या रूममध्येच आहे. मम्मा क्षणभर थांबते आणि मग काळजीने विचारते, सतीश काय झालंय का रे? प्रीती एवढी शांत का झाले? म्हणजे ती काहीच बोलत नाही. सतीश पटकन सावरत म्हणतो, नाही आंटी, तसं काहीच नाही. 2 दिवस सुट्टी आहे म्हणून आली असेल. मग थोडा थांबून म्हणतो, तिला सांगा ना मला एकदा फोन करायला. ठीक आहे, मी तिला सांगते तुला फोन करायला, असं प्रीतीची मम्मा म्हणते आणि फोन ठेवते. फोन ठेवल्यानंतर सतीश थोडा वेळ तसाच उभा राहतो. तो स्वतःशीच म्हणतो, ती माझा फोन उचलत नाही, म्हणजे नक्कीच ती माझाच विचार करत आहे. तो हलकसं डोळे मिचकावत मनात म्हणतो, आता तिला कळालं असेल की ती माझ्या प्रेमात पडले. तेव्हा तो मोबाईल हातात फिरवत खोडकरपणे म्हणतो, पण किती दिवस तू असं पळणार आहेस प्रीती? या भावनांपासून जास्त वेळ पळता येत नाही, आणि हे एक दिवस तूच मला सांगशील. तिकडे प्रीती मात्र सतीशच्या विचाराने अस्वस्थ झालेली असते. सतीशचा विचार तिच्या डोक्यातून जातच नसतो. पुन्हा पुन्हा तिला सतीशचा चेहरा दिसत असतो. तेव्हा ती हळूच मोबाईल हातात घेते. मोबाईलमध्ये ती सतीश आणि तिचा लग्नाचा तो फोटो पाहते. तो फोटो मोठा करते आणि सतीच्या चेहऱ्यावरून हळूच हात फिरवते. तेव्हा क्षणात तिचा श्वास थरथरतो. हे काय होतंय मला, ती स्वतःशीच पुटपुटते. तेव्हा लगेच तिच्या डोळ्यासमोर तो सगळा प्रसंग फिरू लागतो. मंगळसूत्र, सिंदूर आणि ते काढताना तिच्या डोळ्यात आलेलं पाणी. मला का वाईट वाटलं, असं म्हणत ती तिचा हात नकळत स्वतःच्या भांगेवर फिरवते, जिथे काही वेळापूर्वी सिंदूर होता. गळ्याला हात लावते तर मंगळसूत्र नसतं. तेव्हा त्या रिकामेपणाची जाणीव तिच्या छातीत खोलवर टोचते. मला ते हवं होतं, हा विचार मनात येतो आणि ती चकित होते. नाटक म्हणून नाही तर माझ्यासाठी. तेव्हा डोळ्यात पाणी साचतं. ती पुन्हा फोटोकडे पाहते. सतीशचा चेहरा, तो शांतपणा, तो समजूतदारपणा. त्या क्षणी तिला कळतं, म्हणजे खरंच माझं सतीशवर प्रेम आहे. हा विचार येताच तिला रडूही येतं आणि हसूही. तेव्हा ती दोन्ही हातांनी आपला चेहरा झाकून घेते आणि म्हणते, म्हणूनच मी पळून आले, मी कुणालाही काही सांगू शकले नाही. ती सतीच्या फोटोवरून हळूच हात फिरवते. ओल्या डोळ्यांनी ती स्वतःशीच हळू आवाजात बोलते, मी खूप दिवस झाले या भावनेपासून पळत होते. मनाला समजावत होते, हे काहीच नाही, हे प्रेम नाही. ती क्षणभर थांबते आणि मोठा श्वास घेत म्हणते, पण आता नाही, आता मी पळू शकत नाही. तिचा आवाज थरथरतो. माझं मन मला फसवू शकत नाही. माझं हृदय जे सांगतंय ते मला ऐकावंच लागेल. मला सतीशी प्रेम झालंय, खरंच झालंय.
हा विचार मनात येताच ती हलकसं रडते, पण त्या रडण्यात आनंद जास्त असतो. आता हे नाकारून काही उपयोग नाही. ती स्वतःशीच कुजबुजते. मोबाईल हळूच बाजूला ठेवते, डोळे मिटते. तिचं मन अजूनही अस्वस्थ असतं, पण पहिल्यांदाच ते स्वतःशी प्रामाणिक असतं. तो विचार मनात पक्का होताच ती उशीला घट्ट कवटाळते आणि डोळे मिटते. आज पहिल्यांदाच ती झोपताना घाबरत नाही, पळत नाही. आनंदी मनाने त्या नव्या भावनांना घट्ट धरून प्रीती शांतपणे झोपून जाते. आता प्रीती सतीशला प्रपोज करेल काय यासाठी तुम्हाला पुढचा भाग ऐकावा लागणार आहे. तोपर्यंत हा भाग आवडला असेल तर एक लाईक आणि चॅनलला पटकन सबस्क्राईब करा.